गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज इथे जेवढे पण साबळे परिवार आणि गुरव परिवार जेवढे उपस्थित होते कोमलच्या आणि माझ्या विवाहासाठी, तर हा सोहळा एकदम चांगल्या पद्धतीने संपन्न झाला आहे आणि आम्ही इथे जमलेल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग अँड ब्लेसिंग अस. आणि आता एक गाणं मी कोमलसाठी डेडिकेट करायची माझी इच्छा आहे. तेरी मुस्कुराहटें है ताकत मेरी, ख्वाहिशें मेरी है उम्मीद मेरी, कितना अनोखा बंधन है ये, इनमें ही है सदा हिफाजत मेरी. जिंदगानी बड़ी खूबसूरत हुई, जन्नत अब और क्या होगी कहीं, जो तू मेरा हमदर्द है, जो तू मेरा हमदर्द है, सुहाना हर दर्द है, जो तू मेरा हमदर्द है. I love you. I love you too. Thank you. Thank you. आजचा आमचा दिवस इकडचं सगळे इकडे जे आहेत त्यांच्यामुळे इतका सुंदर झाला, तर सगळ्यांना थँक्यू काका, तुम्हाला सुद्धा थँक्यू. त्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, तर आम्हाला आमच्या आयुष्याची वाटचाल सुंदर होईल असा पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. धड़कनों से है जिंदगी मेरी, ख्वाहिशें तेरी अब दुआएं मेरी, कितना अनोखा बंधन है ये, तेरी मेरी जान जो एक हुई, लौटूंगा यहाँ तेरे पास मैं, वादा है मेरा मर भी जाऊं कहीं, जो तू मेरा हमदर्द है, जो तू मेरा हमदर्द है, सुहाना हर दर्द है, जो तू मेरा हमदर्द है, हमदर्द है. हॅलो एव्हरीवन, थँक्यू आज इथे सगळ्यांनी आल्याबद्दल. आणि आज कोमलचं आणि माझं इथे आज लग्न झालं आहे आणि अगदी छान पद्धतीने सगळेजण खूप खुश होते आणि त्याच्यामुळे आम्हाला ॲक्च्युली खूप आम्ही एन्जॉय केलं आहे इथलं पूर्ण ॲटमॉस्फिअर आजचं. आणि आमचं ॲक्च्युली हे एक लव्ह कम अरेंज मॅरेज आहे. एक साधारण वर्षभरापूर्वी आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आणि ऑब्वियसली प्रथेप्रमाणे मी तिला विचारलं आणि तिचा मला होकारही मिळाला. आणि त्याच्यानंतर आम्हाला घरूनही याचंच त्याच्यामध्ये काही आम्हाला काही इश्यूज नाही आले आणि सगळे राजी झाले आणि अगदी सगळ्यांच्या खुशीने आणि मस्तपणे आमचं आज इथे लग्न पार पडले. एक वर्षभराची आमची लव्ह स्टोरी होती. आम्ही खूप दोघं एकमेकांना चांगलं ओळखलेलं वर्षभरामध्ये. आमचं कम्युनिकेशन खूप चांगलं राहिलं आहे पूर्ण वर्षभरामध्ये आणि एकमेकांना अगदी चांगल्या पद्धतीने आम्ही जाणून घेऊ शकलो. तर आम्ही ॲक्च्युली या एका गोष्टीमुळे आम्ही खूप खुश आहोत की आम्हाला असं वाटते की पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला याचंच काही खूप इश्यूज येणार नाही आहेत आणि आम्ही खूप चांगलं आयुष्य जगणार, तसं आम्ही खूप होपफुल आहोत याबद्दल. सो थँक्यू व्हेरी मच.
आम्ही या 1 वर्षामध्ये एकमेकांवर जो ट्रस्ट आहे तो वाढत गेला आहे आणि त्यामुळे खूप जास्त होप्स आहेत पुढील लाईफबद्दल आणि खूप जास्त विश्वास पण आहे आणि कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग असल्यामुळे असं वाटते की पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही आणि आता बाकी सगळ्यांचे आशीर्वाद मिळालेच आहेत, त्यामुळे नवीन आयुष्याची सुरुवात करताना खूप छान वाटते.